ब्रेकअप होण्यापूर्वी खूप सारे अनुभव एकमेकांबरोबर घेतलेले असतात. मानसिक असतील, भावनिक असतील, शारीरिक असतील, प्रत्येक प्रकारचा अनुभव. बरं, हे सगळं होत असताना गोष्टी काय करतात किंवा काय होतात, एक पॅटर्नमध्ये जगत असतात ती दोघं जण. कारण की दोन व्यक्ती त्यांचं जेव्हा ते अनुरूप होतात तेव्हा ते एक होतात, तेव्हा तो पॅटर्न सारखा असल्यामुळे आम्ही दोघं किती सारखे किंवा किती एक आहोत हे आपल्याला कळतं. मग अचानकच आपला व्यक्ती आपल्याला सोडतोय, आपल्याला त्यांनी सोडलंय, हा जो प्रेमातला जो धागा आहे तर तो हात तुटल्यानंतर तो लगेच जागेवरती येत नाही. जेव्हा ती तार तुटते तेव्हा त्याचे जे श्रील आहेत, त्याचे जे काही व्हायब्रेशन्स आहेत तर ते तसेच राहतात. आणि ते व्हायब्रेशन्स म्हणजे काय, तर ते प्रेम आहे किंवा तू त्या भावनेतलं पेन आहे. मग जोपर्यंत आपण त्या भावनेतून शांत होत नाही तोपर्यंत सगळ्यात आधी कोणत्याही नात्यात पडू नये, थोडासा वेट करावा, ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर हा जो पॅटर्न तयार झालेला आहे त्या पॅटर्नला जर आपण कुठे कनेक्ट करत असू, जे ट्रिगर होत असतील गोष्टी, उदाहरणार्थ त्या व्यक्तीचा फोन नंबर असेल किंवा त्या व्यक्तीचे जे मेसेज बॉक्स असतील, त्या व्यक्तीबरोबर असलेले फोटोज असतील किंवा काही लोकेशन्स असतील, तर हे ट्रिगर करतात त्या समोरच्या व्यक्तीला, स्त्री असू द्यात किंवा पुरुष असू द्यात. तर हे ट्रिगर करत असलेल्या गोष्टींपासून त्यांनी दूर राहायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी पुन्हा त्या पास्टमध्ये घेऊन जाणार नाही आणि आपल्याला प्रेझेंटमध्ये राहण्यासाठी आपल्याला हेल्प करतील. आणि भावना येणार, अनुभवही येणार, ह्या सगळ्यांची आठवणही तुम्हाला येणार. त्या येऊ द्यात, त्या तुम्ही बघा आणि त्या बघितल्यानंतर तुम्ही त्या कोणत्याही पद्धतीनं रिॲक्ट न करता तुम्ही फक्त त्या येत आहेत जात आहेत ह्या भावनेने फक्त पहा. एक वेळ अशी येईल त्या भावनेचा तुम्हाला परिणाम होणार नाही, दुसरी वेळ अशी येईल त्या पलीकडे तुम्ही तुमचं जगणं शिकलेले असाल की मला आता रुटीनमध्ये कसं जायचं आहे. सो हा जो प्रकार आहे तो ह्या अशा पद्धतीने, सो हे समजून घेतलं पाहिजे. भावनेतून निघालं की आपण लगेच दुसऱ्या भावनेमध्ये अडकणं, यापेक्षा ह्या नात्यात कसं आपल्याला पुढे जायचं पुढच्या स्वतःच्या, हे आपण समजणं अपेक्षित आहे.